त्यामुळे ती विचार करते की तिथे गेल्यावर कुंकू लावायचंय ना, मग आत्ताच कशाला लावायचं, म्हणून ती तशीच जाते. तर हळदी कुंकवाच्या ह्याच्यात पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे जिच्या कपाळावर कुंकू आहे तीच सधवा आहे आणि तिलाच कुंकू लावायचं. त्यामुळे सगळ्या एकमेकींना कुंकू लावतात, हिला कोणी कुंकू लावायला येत नाही आणि हिच्याकडनं कोणी लावून घेत नाही. तर ती सासूबाईंना म्हणते की असं का, मी फॉरेनर आहे म्हणून मला असं करतात का? तर सासूबाई म्हणते, अगं तू कुंकू का नाही लावलंस? आधी आपण कुंकू लावलं की मग त्याच्यावर सगळे कुंकू लावतात. तसं आधी आपण जर आस्तिक्य बुद्धी असली आणि आपले प्रयत्न असले तर ती भक्ती वाढायसाठी ईश्वर अजून भक्ती आपल्याला देत जातो. त्यामुळे आपले प्रयत्न किती आहेत? ठीक आहे, भक्ती आत्ता सुरुवातीला उत्पन्न नाही झाली तर तळमळ वाटते का? भक्ती नाही तर नोकरी समजा गेली किंवा जवळची व्यक्ती आजारी असले की कशी तळमळ वाटते, तशी भक्ती पण माझ्या मनात नाही म्हणून लाज वाटते का, गिल्ट येते का? ती जर आली, तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिनामात युद्धाचा प्रसंग, तो प्रसंग हाच आहे. काय आहे की माझं लक्ष इथे तिथे जाते पण ईश्वराबद्दल प्रेम नाही. याची सुरुवातीला तरी, पुढे लाज लज्जा हे जाणार कधी आहे? समर्पण करताना. पण सुरुवातीला ती लाज वाटली पाहिजे. जे श्रद्धा सताम कुलजन प्रभवस्य लज्जा, म्हणजे श्रद्धा आणि लज्जा या रूपाने पण ती देवीच आहे. हे का सांगितलंय की कुकर्म करण्याकडे लज्जा आणि सत्कर्म करण्याकडे श्रद्धा ही जशी वाढवायला पण पाहिजे आणि जशी वाढेल तशी आपली पवित्रता वाढते हे समजावं आणि भक्ती मग उत्पन्न होते. त्यामुळे आणि त्याकरताच धर्म आहे. धर्म म्हणजे भक्ती करण्याची प्रॅक्टिस आहे. आपण पण ज्याला आत्ता म्हणतोय भक्ती, ती खरी भक्ती करायची प्रॅक्टिस आहे. ऍक्च्युअल भक्ती मुक्तीच्या पुढची आहे. ज्ञानप्राप्ती ज्ञानप्राप्ती होते तेव्हा आपलं जे प्रिय आहे ते काय आहे ते तेव्हा कळणार आहे आणि मग तेव्हा त्याच्याबद्दल जे प्रेम वाटेल ते खरं प्रेम आहे. पण तोपर्यंत हा धर्म, धर्म हाच बाकी तीन पुरुषार्थ मिळून देणार आहे. तर त्यामुळे धर्म जितका आपल्याकडनं घडेल आणि अधर्माला काबूत ठेवायसाठी जितके आपल्याकडे प्रयत्न होतील तितकं, मागच्या वेळी आपण पाहिलं तसं की परित्राणाय साधूनाम विनाशाचे दुष्कृताम, हे भगवान आपल्या आत उतरून ही करतील. त्याला जितका आपण सपोर्ट करू. एक इंग्लिश याच्यात पण एक आहे नाही का, एक गोष्ट आहे ती की एक आजोबा त्याच्या नातवाला सांगतात की आपल्या आत एक ब्लॅक वुल्फ आणि व्हाईट वुल्फ असतो. ब्लॅक वुल्फ म्हणजे वाईट इच्छा आणि व्हाईट वुल्फ म्हणजे चांगल्या इच्छा, आणि त्यांचं सतत भांडण चालू असतं. तर तो मुलगा विचारतो, मग त्यात जिंकतं कोण? तर ते म्हणतात साधी गोष्ट आहे, ज्याला आपण जास्त खायला घालतो ते जिंकतं. तर त्यामुळे आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्यातल्या सात्विक कोणत्या, राजस कोणत्या, तामस कोणत्या, आणि तर इच्छाच उत्पन्न न होणं ही पृथ्वी अवस्था आहे. पण सत्वाचा मॅक्झिमम उत्कर्ष केला पाहिजे. तर त्यामुळे मनस्वाया की जे मनशोधन हे त्या करतायत की मनात माझ्या सात्विक आहे ही इच्छा, हे जे मी करायला जातोय त्याच्या मागचं माझं इंटेन्शन हे सात्विक आहे, राजस आहे की तामस आहे. मग राजस तामस हे कसं कमी करता येईल, हा हे अलर्टनेस जरी असला किंवा ते नुसतं ती जाणीव असली की आत्ता माझं वागणं जे आहे ते सात्विक आहे, राजस आहे का तामस आहे, की ते तटस्थपणे पाहण्याचा एक अभ्यास होऊ शकतो. आपल्याच मनाला आपण तटस्थपणे पाहायला जसं लागतो तसं मनात ज्या अन्नमय प्राणमय मनोमय आपण कोश पाहिले, त्या मनोमय कोशा मनाला वेगळं पाहिलं म्हणजे मनोमय कोशाच्याही वर गेलो, बुद्धीला वेगळं पाहिलं म्हणजे त्या आनंदमय कोशापर्यंत तरी आपण जाऊ शकतो आणि पुढे त्या कोशाच्याही पलीकडे भगवान आपल्याला घेऊन जाऊ शकतो. तर असं वेगवेगळ्या प्रकारे आपण मन हे भगवंताकडे लागू शकतो.
आणि ते लागण्यासाठीच हे पंचायतन पूजा हा एक त्यातला भाग आहे, की वेगवेगळ्या लेवलला मन अजिबात न लागणं ते योग साध्य होणं, याच्या मधल्या ज्या स्टेजेस आहेत त्या प्रत्येक स्टेजसाठी एक एक रूप आपल्याला सहाय्यक होत असतं, किंवा त्याची त्या त्या स्टेजची प्राप्ती ते करून देत असतं. आणि त्यातली 4 रूपं आपण पाहिली, आणि 5वं जे भगवान स्वतःच्या रूपाने आहेत ते आपण वाचत होतो. तर ते आपण आता पुढे घेऊ. सुरते काका आहेत का, त्यांना उत्तर मिळालं का? नाही येत वाटतं आज. ठीक आहे, नंतर आहे पाहू. आहे. नाही नाही, आपलं आपलं उत्तर मिळालं. हो नुसतं उत्तर नाही मिळालं, प्रॅक्टिकल कळलं. म्हणजे आपल्याला त्या आचरणामध्ये किंवा त्यामध्ये नामस्मरणामध्ये कुठे काय चुका होतात हो भगवंतावर प्रेम हो करण्यासाठी, हो ते पण जरासं चांगलं लक्षात आलं. हो. आणि यात कसं आहे माहितीये, आता आम्ही करिअर काउन्सिलिंग मध्ये लाईफ गोल, लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल हे सगळे डिफाईन करायला फॅसिलिटेट करत असतो. तर महाराज म्हणायचे की आपलं जर व्यवहारातलं ध्येय निश्चित झालं नाही तर परमार्थातलं काय होणार. हे कशा करता, की अंतिम ध्येय ते आहे हे जर कळलं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथून आपल्याला महाराजांच्या घरी जायचं पुण्याला, तर ते जर ठरलं पहिल्या, तर ते ठरलं पाहिजे की कोणत्याही रस्त्याने गेलो तरी मला पोचायचंय महाराजांच्या इथे. तर आता त्याचा अर्थ असा नाही की इथून मी निघालो आणि एखादा जर तयारीचा असेल, बाहेरचं खात नाही काही नाही, आणि डायरेक्ट इथून निघाला, मी तिथपर्यंत पोचेपर्यंत काही खाल्लं नाही, तर तो लवकर पोचेल. एखाद्याला भूक आवरत नाहीये, अजून मध्ये वाटेत खावंसं वाटतंय, तसं जरी असलं तरी ते खावंसं वाटतंय, तर मुंबई पुण्या रस्त्यावर खायला चांगलं मिळत नाही, म्हणून मी मुंबई पुण्याच्या रस्त्याला न जाता कुलाब्याला जाऊन चांगलं खात बसलो की ते भरकटलं. तर त्यामुळे भोग जरी घ्यावेसे वाटले तरी ते त्या वाटेपासून जास्त लांब न जाता कुठे घेता येत आहेत. मग आपण तोच विचार करतो ना, खंडाळ्याच्या घाटात कुठेतरी वडापाव खाल्ला, तिथे मग आपण स्वच्छता वगैरे पण हा विचार करत नाही. का नाही करत आहे? कारण त्या रस्त्यावरच जे मिळालं ते खाऊन तो पुढे गेला. ज्याची अजून तयारी आहे तो ते खायच्या भानगडीत पडत नाही. पण तशी आपली तयारी नसेल तर निदान त्या मार्गाला धरून, म्हणजे काय, जरी भोगाचा विचार आला तर महाराजांनी सांगितलंय की राजस तामस भोगाची जी इच्छा आहे ती उपासनेनी मारून टाकावी, आणि सात्विक भोगांची जी इच्छा आहे ते पुरी करावी. म्हणजे धर्म मार्गातनं जे भोग मिळतात ते घेऊन ती इच्छा पुरी करावी, मात्र धर्म मार्गातनं. जसं भगवान सांगतात की धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी परतर्षभ. म्हणजे मग विधीप्रमाणे केलेलं लग्न हे नुसतं काम उपभोग होत नाही, ती ईश्वराची पूजा होते. तर अशी आपल्या अल्टिमेट गोल जे ईश्वर प्राप्ती जी आहे त्यातले संसारिक गोल त्याला अलाइन करत जाणं, याचा फार उपयोग होतो. चालेल, आता आपण प्रवचनाकडे येऊ परत. मागच्या वेळेपर्यंत आपल्या लक्षात आलंय ना? कोण काय बोललं का? दिनेश, तू हा. मगाशी विचारलंस ना मला की माझा काय आहे तो आहे प्रश्न, पण आता तुझं हे चालू कर, मग पुढच्या वेळेला सांग. नाही नाही, विचारा ना, विचारा. कारण काय माहितीये का, हा नाही नाही. स्पेशल, म्हणजे मी हा हा. बऱ्याच वेळा हे बोललोय की नवीन सगळेजण जॉईन झाले, आणि नेमकं हा महाराजांची जी प्रवचनं आता प्रकाशित आहेत त्यातलं हे सर्वात कठीण आहे. त्यामुळे त्याच्यावर परत परत प्रश्न जरी विचारले तरी ते चांगलंच आहे. कारण हा, म्हणजे हा. हे जर कळलं तर सगळं कळायला सोपं आहे, असं आहे. त्यामुळे विचारा, काही संकोच बाळायचं का, हे याचा मग उद्देशच आहे. त्यावेळेला जे मागच्या वेळेचं जे प्रवचन, हा हो. मागच्या वेळेचं जे प्रवचन चाललेलं त्याच्यामध्ये सांगितलं की भूताना भगवंताचं रूप समजायचं, म्हणजे ते कसं काय? हा, ते कसं काय याच्यासाठी वारकरी संप्रदायात जे ज्ञानेश्वर माऊलींनी
घालून दिलंय. हे भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे हे त्यांनीच सांगितलेलं आहे की एकमेका लागतील पायी होत. अच्छा. वारीत जाताना ते एकमेकांना नमस्कार करतात. मग तिथे जात नाही, पात नाही, काही नाही. सगळेजण एकमेकांना माऊली म्हणतात, म्हणजे एकमेकात विठ्ठल पाहतात. आणि बरोबर. त्याच्यामध्ये ते आहे ना, क्रोध अभिमान गेले पायतळी. समोर विठ्ठल आहे म्हटल्यावर ते क्रोध अभिमान राहतच नाही. तर महाराजांनी देवी भागवताच्या आणि बाकी पण प्रवचनात काही सांगितलेलं आहे की सगळ्यांना देव मानणं आत्ता तरी शक्य नसलं तर निदान मग त्याच्यासाठी वारीत गेल्यावर त्यांना तरी माना. सगळ्याच जीवांना नाही तर जे आस्तिक आहेत त्यांना तरी माना. तेवढं नाही तर निदान गुरुबंधू गुरुभगिनींना देव माना. एवढं तरी आपण करू शकतो. आपल्या आई आहेत, वडील आहेत, आपले ज्येष्ठ जे आहेत त्यांना तरी माना, असा विभूती बरोबर. योग भगवंतांनी सांगितलंय. पण त्याच्याही आधी म्हणजे जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंताच्या आधी भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. मग त्या एकमेकांबद्दल मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा यांनी वागायला तरी सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आपल्या बरोबरीचे असतील त्याच्या बरोबर मैत्री. मग त्याचं चांगलं झालं माझं झालं नाही असं मनात आलं की ती मैत्री नाही राहिली. आपलं बरोबर. चांगलं झाल्यावर बऱ्याच वेळा आपण पाहतो की तिसऱ्याच माणसाचं चांगलं झालं तर दुःख होत नाही. पण समजा मोठा भाऊ आहे आणि लहान भावाचा पगार आपल्यापेक्षा जास्त झाला हे त्याला कळलं तर त्याला मनापासून आनंद होतो का? तर तो मनापासून आनंद व्हायला पाहिजे. तर मैत्री पाहिजे, बरोबर. बरोबरीचे त्याच्याबद्दल मैत्री. आपल्यापेक्षा ज्याची अवस्था पुढे गेलेली आहे, व्यवहारात असेल किंवा परमार्थात असेल, तिकडे आनंद वाटला पाहिजे. अरे आपल्याला नाही जमलं पण त्याला जमते, तर मनापासून आनंद वाटला पाहिजे. ती झाली मुदिता. मैत्री, करुणा, बरोबर. मुदिता, उपेक्षा या 4 गोष्टी सांगितल्या. तर श्रेष्ठ अच्छा. व्यक्तीबद्दल मुदिता, चांगले बाबा या महाराजांचे शब्द आहेत. चांगले बाबा यांचं हे यांना हे झालंय ते, अशी ती वृत्ती झाली पाहिजे. आपल्यापेक्षा कमी असतील त्यांच्याबद्दल करुणा निर्माण झाली पाहिजे. टीका नाहीये. अमक्यानी हे केलं नाही, अमक्यानी ते केलं नाही, याचा काही उपयोग नाही. महाराज म्हणाले प्रवचन पैशून्य याला म्हणतात, दुसऱ्याच्या मागे त्याच्याबद्दल वाईट बोलायचं. महाराज म्हणाले हिंमत असेल तर त्याला स्पष्ट जाऊन सांगा बाबा तुम्ही हे केलं ते काही बरोबर नाही म्हणून, पण मागून करणं बरोबर. बरोबर नाही. तुम्हाला करता आलं तर तो जिथे ती व्यक्ती आहे तिथून वर येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. ही झाली करुणा. आपोआपच वाटलं पाहिजे. आपोआपच वाटलं पाहिजे की अरे अरे हे याला कदाचित ते बॅकग्राऊंड नाही किंवा हे नाही त्यामुळे हे त्याला समजून येत नाही तर आपण त्याला मदत करावी. ही झाली करुणा. आणि तो दुर्जन असतील त्याची उपेक्षा. का? कारण उपेक्षा नाही केली तर आपलं चिंतन कोणाचं होतं? व्यवहारात आपण बघितलं की जो आपल्याला त्रास देतो त्याचं आपण जास्त चिंतन करतो आणि जो आपल्याला जन्मोजन्म सांभाळतो त्या सद्गुरूंचं चिंतन आपलं होत नाही. तर त्यामुळे ते टाळायचं असेल तर मगाशी पण आपण तोच विषय थोडासा बोललो की तितिक्षा आली की बाह्य स्टिम्युलस आहे त्याला रिस्पॉन्ड देणं कमी झालं की आत आपण आपल्या सद्गुरूंकडे आपल्या इष्टदेवताकडे लक्ष लावू शकतो. तर मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा याचा अभ्यास करावा. प्राथमिक भक्त आहे तो फक्त देव कुठेतरी वर बसलेला आहे स्वर्गात आणि या मूर्तीत आहे एवढी भावना असते. माध्यमिक जो आहे त्याला आस्तिक लोक आहेत त्याच्याबद्दलही प्रेम आहे. तो मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षाने राहतो. उत्तम भक्त आहे त्याला तर सर्वत्र ईश्वरच आहे. तर आपलं कुठेतरी त्या मध्यम भक्ताच्या रेंजमध्ये जेव्हा आपण येतोय तर तेव्हा हे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा याचा अभ्यास करायचा. मग तो जसा वाढत जाईल तसा आपोआपच ते प्रेम सगळ्यांबद्दल उत्पन्न व्हायला लागतं. त्याचा अजून एक हे म्हणजे जे महाराजांनी सांगितलं की व्यापक ममता असावी. शरीर हे लिमिटिंग आहे आपल्याला. तसंच मी आणि माझं हे विचार हे शरीराच्या लिमिटपेक्षा खूप जास्त लिमिटिंग करणार आहे.
तर स्वतःपुरतं बघायचं, मी माझी पोरं एवढ्या पुरतं बघायचं. अध्यात्माच्या नावाखाली सगुण उपासना करून व्यवहारातल्या इच्छा पुरवून घेणं, हे याची बेस्ट एक्झाम्पल म्हणजे रावण, हिरण्यकशिपू ही सगळी आहेत. त्यामुळे तो मार्गच नाहीये, तो फार चुकीचा मार्ग आहे. मार्ग हाच आहे की आपल्याला स्वतःबद्दल जे वाटतंय किंवा आपल्या मुलांबद्दल जे वाटतंय, दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी, ही वृत्ती आपली होते की नाही, आणि होत नसेल तर ती सुरुवातीला जबरदस्ती करायला सुरुवात करायची. म्हणजे साधी गोष्ट आहे, जेवायला बसलेलं आणि कोणतरी मोलकरीण किंवा कोणीतरी हे आले, त्यांना पण आपण वाढतोय, तेव्हा आपल्या ताटातले पदार्थ आणि त्या ताटातले पदार्थ क्वांटिटी सकट सेम आहेत की नाही, ते आपोआप व्हायला पाहिजे. आणि नसेल होत तर जबरदस्ती व्हायला पाहिजे. सुरुवातीला जबरदस्ती करावी लागते मनाला, मग हळूहळू ती सवय होते, आपल्याला सवय होते, मग आपल्या पुढच्या पिढीला सवय होते. संस्कार हेच संस्कार आहेत आचरणात्मक. तर त्यामुळे सुरुवातीला हे हीच वृत्ती कुठे, म्हणजे जे लहानपणी आई सांगायची आम्हाला की पाचामुखी परमेश्वर, म्हणजे काही आणलं तर एकट्याने खाऊच नाही, वाटल्याशिवाय काय खायचंच नाही, हे इतकं ते मनात बसून गेलं की मग ते जड जात नाही. तर तसे स्वतःला संस्कार लावणं, आपल्या आजूबाजूच्या जे आपल्या ईश्वरा किंवा आपल्या पूर्वकर्माने आपल्या जवळ आपल्या कुटुंबात जे जन्माला आलेले आहेत त्यांना ते वळण लावणं, हे या सगळ्यांनी ही वृत्ती वाढत जाते. भूता परस्परे जडो मैत्र जीवा, जिथून आपल्याला काहीच परत मिळणार नाही किंवा ज्यांचा आपल्याशी काही संबंध नाही त्यांच्यासाठी काही करावं असं वाटायला लागणं, आणि लागत नसेल तर जबरदस्ती करायला सुरुवात करणं, हे आवश्यक आहे. म्हणून सुरुवातीला ती दान कंपल्सरी करावं लागतं. नंतर ते असं होतं की त्यांना स्वतः करता ठेवताच येत नाही. तुकाराम महाराजांचं उदाहरण पाहिलं आता, दुष्काळाच्या वेळी घर लुटून टाकलं त्यांनी, पण त्या लोकांना मदत केली, कारण हे माझं घर, ही माझी मुलं, ही भावनाच राहत नाही. तर तिथपर्यंत आज जरी नसलो तरी तिथपर्यंत पोचायचंय हे ठरवायला तरी लागतं. ते ठरवलं तर तिथे थोडं थोडं का होईना पुढे जावं लागतं. मागच्या वर्षीचे माझे विचार आणि ह्या वर्षीचे विचार, मागच्या वर्षी माझ्या मनात व्यापक ममता किती होती, आत्ता किती आहे, एवढा जरी विचार आला, जसं आपण पाहिलं की वजन कंट्रोलमध्ये ठेवायला कालच्या पेक्षा आज वजन वाढू नये एवढंच बघायचं, तसं मनाचा कंट्रोल किंवा मनाची उत्क्रांती ही कालच्या पेक्षा आज माझं मन जास्त सात्विक आहे की नाही, एवढा जरी चेक ठेवला तरी पटापट आपण पुढे जाऊ शकतो. तर हे असं करायचं, म्हणजे सगळीकडे परमेश्वर कसा पाहायचा, तर असा पाहायचा, आणि विचारांनी पाहता येतो की जे चैतन्य आपण घेऊन दिवसभर राहतो आणि रात्री आपल्याला जो मी दिवसभर मी करत असतो त्याची जाणीव नसते, पण तो आनंद असतो, तोच अनुभव या सगळ्यांना आहे. म्हणजे त्या सगळीकडे एकच जे तत्व आहे तेच प्रकाशित होत आहे. म्हणजे या सगळ्यांच्या अंतर्यामी एकच भगवान आहेत. निदान एवढं तरी आपल्याला विचार करताच येतो. तर तसा विचार करून जर व्यवहाराला सुरुवात केली रोजची, सकाळी सकाळी कुठेही कोणाची डील करायच्या आधी किंवा एखादी व्यक्ती समोर आल्यानंतर मनातनं पहिल्यांदा त्याच्या अंतर्यामी भगवंताला मी नमस्कार करतो म्हणून जरी सुरुवात केली तरी ह्या गोष्टी हळूहळू हळू सवयीच्या होत मग तसा तसा अनुभवही यायला लागतो. ओके. ठीक. तर मागच्या वेळी आपण हा तर आपण हे पाहिलं की हरी पण आणि हरीर हरती पापानी आणि हरितीच्या हरा हरतीच्या हरी, म्हणजे दोघेही भवाचं हरण करणार आहेत. मग फरक काय आहे तो आपण पाहिला की भगवान शंकर आहेत ते दुःखाची निवृत्ती करतात, आणि भगवान जे आहेत
ते ज्या मनाला ते दुःख होतं त्या मनाचाच नाश करून टाकतात. त्यामुळे वासनाच काही शिल्लक राहत नाही. समाधीत न बाहेर आलं तरी नाही, समाधीत तर नाहीच नाही. पुढे सांगतायत महाराज, हरिर्हरती पापानी हरतीच्या हरा हरतीच्या हरी, दोन्ही व्युत्पत्ती एक आहेत. सर्वही पातकांचा नाश करणारी हरिशक्ती आहे. ते ईश्वराचे कार्य आहे. मानस सुख दुःखाचं हरण करणारी हरिशक्ती आहे. म्हणजे हरिस्वरूप परमात्मा मानस सुख दुःखाचं हरण करीत असतो. मनाची वृत्ती त्या सुखदुःखाकडेच लागली व त्या अनुसंधानामुळे जास्तीत जास्ती सुखापेक्षा दुःख वृत्तीच उत्पन्न होत आहे. मानस सुख दुःखानाम हारक असे सच्चित सुखरूप मूळ स्वरूप आहे. त्याला हरी म्हटलेलं आहे. म्हणून त्या दुःखवृत्तीचे हरण करून भाष्यभासक भाव विवेक प्रदान करून त्या विवेकाच्या ठिकाणी बुद्धीला प्रेरणा करून तिथे स्थिर करून भवहरण करणे हे शंकररूपी परमात्म्याचं कार्य आहे. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल, हे शंकररूपी परमात्म्याचं कार्य सांगतानाच सविता रूपाचं, गणेश रूपाचं, देवी रूपाचं कार्य करून शंकर रूपाचं कार्य सांगितले. म्हणजे पुढच्या ईश्वराच्या स्वरूपामध्ये आधीच्या स्वरूपाचे जे कार्य आहे ते इन्क्लुडेड आहे. म्हणजे सवितृ रूपाचं कार्य हे गणेश रूपात इन्क्लूड आहेच, देवी रूपात गणेश आणि सवितृ रूपाचं आहे. तसं आता सांगतात शिवस्वरूपात पहिलं जे आहे, पहिलं काय आहे, विवेक निर्माण करणं हे सवितृ रूपाचं कार्य. त्याच्यानंतर बुद्धीला प्रेरणा करणं हे गणेशांचं, तिथे ती स्थिर करणं आणि बुद्धिरूपच ती बुद्धी शुद्ध होणं हे देवी रूपाचं, आणि ते झाल्यानंतर तिथे परमात्मा प्रकाश करून भवहरण करणं हे शंकररूपी परमात्म्याचं कार्य आहे असं सांगतात महाराज. इथे मानस जे सुखदुःख आहे त्याचे हरण करण्याचे कार्य चालले आहे. म्हणजे अद्यापी मानसाचे संरक्षण आहे. म्हणजे शंकर रूपानी मनाला जे सुखदुःख आहे त्याची कल्पना बाजूला करण्याचं कार्य चाललंय, तरी मन अस्तित्वात आहे. म्हणजे काय आहे तर दुसऱ्या कोणत्याही भूमिकेमध्ये जीवात्मा असताना सर्वही सूक्ष्म शरीराच्या संरक्षणाचे कार्य चालले आहे. प्रेरणा करणाऱ्या सवित्र रूप ईश्वराने प्रेरणा करता करता ज्यावेळी अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय, आनंदमय या कोशांच्याही पलीकडे ते मन जाते, म्हणजेच सच्चित सुखापर्यंत प्रेरणा येते, तेव्हा मानसवृत्ती संपलेली आहे. म्हणजेच उन्मनी वृत्ती उत्पन्न होऊन समाधी अवस्थेची सिद्धी झाली. ब्रह्मज्ञान उत्पन्न झाल्यावर सुद्धा ते दृढ होण्याकरता तत्वज्ञान, मनोनाश, वासनाक्षय यांचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे म्हणतात. म्हणजे शंकरांच्या रूपाने जरी अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत पोचला तरी अहम आणि अस्मी म्हणजे मी आणि आहे, मी ब्रह्म आहे म्हटलं तरी तिथे मीची जाणीव आणि अस्तित्वाची जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत ते मन शिल्लक आहे. त्या मनाचा नाश विष्णू रूपांनी केलेला आहे. त्यामुळे आत्मानंद मिळेपर्यंत भगवान शिव केलं तरी त्याच्या तिथपर्यंत जरी केलं ती पण काही कमी अवस्था नाहीये. तिथपर्यंत केलं तरी शरीर त्यागानंतर पुन्हा जन्म नाही, मग मुक्ती मिळाली. पण त्याच्या पुढची अवस्था म्हणजे शरीर असतानाच मुक्ती, जीवन मुक्ती आहे आणि पराभक्ती आहे. ते त्याच्याही पुढे पराभक्ती आहे. तर ब्रह्मज्ञान, ते पाहिलं तरी परत घेऊ. ब्रह्मज्ञान उत्पन्न झाल्यावर सुद्धा ते दृढ होण्याकरता तत्वज्ञान, मनोनाश, वासनाक्षय यांचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे म्हणतात. म्हणून चौथ्या भूमिकेवर जरी ज्ञान झाले असले तरी ते 5वी आणि 6वी भूमिका अद्याप आहे. व्युत्थान दशा त्याच्या मध्ये सुद्धा आहे. आपण ज्ञानाच्या 7 भूमिका पूर्वी पाहिल्या, तर त्याच्यात 5वी भूमिका म्हणजे महाराजांनी दुसऱ्या प्रवचनात ते सांगितलंय
स्वतः उत्थान म्हणजे समाधी अवस्थेत समाधी लावून बसलेला आहे, पण प्रारब्धाचा पूर्ण नाश झालेला नसल्याने कोणतं तरी पूर्व प्रारब्ध पुढे आलं आणि ती समाधी भंग होते. नारद महर्षींचं उदाहरण देतात. आधीच्या जन्मात ते दासीपुत्र असतात, मग आई त्यांना सत्पुरुषांची संगती मिळते, मग आईचा मृत्यू झाल्यानंतर ते बाहेर पडतात, तप करत असतात. एके दिवशी भगवान त्यांच्या चित्तात प्रकट होतात आणि पूर्ण आनंदात ते गेल्यावर अचानक उठून उभे राहतात. अचानक उठून उभं राहिल्यावर ते रूप नाहीसं झालं. तर हे झालं स्वतः उत्थान. स्वतःच प्रारब्ध आड आलं आणि उत्थान झालेलं आहे. परतो उत्थान म्हणजे समाधी लावून बसलेले आहेत, तर कोणीतरी त्यांना उठवलं किंवा दुसऱ्या कोणाचं तरी चांगलं प्रारब्ध आलं की ह्या महात्म्याकडनं ह्याला उपदेश व्हावा किंवा त्यांनी ईश्वराची प्रार्थना केली की यांच्याकडनं मला उपदेश मिळाला म्हणून ते जागृत अवस्थेत आले. असं दुसऱ्याच्या प्रारब्धांनी जेव्हा जागृत अवस्थेत येतात तेव्हा त्याला परत उत्थान, ही 6वी भूमिका आहे. म्हणून 4थ्या भूमिकेवर जरी ज्ञान झाले असले तरी 5वी आणि 6वी भूमिका अद्याप आहे. व्युत्थान दशा त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. 7व्या भूमिकेवर गेल्यावरही व्युत्थान आहे. तोपर्यंत ज्ञान झालेले असते तरी सुद्धा समाधीला प्रतिबंध आहे. ईश्वर प्रणिधानाने ज्ञान झालेलं आहे, परंतु कार्य अद्याप पुढे आहे ना. अंतराय मध्ये मध्ये येत आहे. अंतराय आपण पाहिले की अगदी वरच्या लेवलला अंतराय कोणते, तर अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थितत्व. अलब्ध भूमिकत्व म्हणजे पूर्ण मनाची अवस्था तिथपर्यंत आली, वैराग्य आहे, विवेक आहे, विचार सगळा झालाय, अज्ञान बाजूला झालं, तरी पण ती ज्ञान प्राप्ती, अज्ञान बाजूला झालं म्हणजे ज्ञान मिळालं असं होत नाही. तीच ते आपण मागे पाहिले की एक काळोखी पोकळी ज्याला म्हणतात, तर तोच गॅप आहे की जिथे अज्ञान तर संपलं पण ज्ञानाची प्राप्ती व्हायला अवकाश आहे. आणि तो प्रवास सद्गुरू आपल्याला पुढे त्यात मार्गातनं नेतात. तर अज्ञान गेलंय, परोक्ष ज्ञान झालेलं आहे, पण अज्ञान गेलंय पण अनुभव आलेला नाही. तर तो अनुभव यायला म्हणजे जवळ त्याच्या पोचले पण तिथपर्यंत नाही, याला म्हणतात अलब्ध भूमिकत्व. म्हणजे ती समाधी भूमिका मिळाली नाही आणि ती मिळाली तरी ती निघून जाते, म्हणजे टिकत नाही. याला म्हणतात अनवस्थितत्व, म्हणजे त्या अवस्थेत राहू नाही शकणं. तर असे अंतराय जे पूर्व प्रारब्धानी येतात किंवा परेच्छ प्रारब्धानी, ते दूर व्हायला पाहिजे. तर त्याच्याबद्दल सांगतात मला. परंतु कार्य अद्याप पुढे आहे ना, अंतराय मध्ये मध्ये येत आहेत. आता हे कसं एक्सप्लेन करायचं, तर म्हणजे एकदा ज्ञान झालं तर मग आता कसलं राहिलं कार्य किंवा आता कसलं प्रारब्ध राहिलं. तर ते प्रारब्ध जरी असलं तरी ते मुक्तीच्या विरुद्ध जात नाही. हे कसं, तर रामकृष्ण परमहंसांनी एक उदाहरण दिलंय की एखाद्या व्यक्तीने स्वप्नात वाघाला पाहिलं, वाघ आपल्याला खायला आलाय असं, आणि तो घाबरून उठला. घाबरून उठल्यावर त्याला लक्षात आलं हे स्वप्न आहे. पण तसं जरी असलं तरी ती सुरू झालेली धडधड आहे, ती संपायला वेळ लागतो. किंवा स्वप्नात एखाद्याने भूत पाहिलं, स्वप्नातनं उठला तर उठला तरी त्याच्यानंतर काळोख्या खोलीत जाताना घाबरतो. ते स्वप्न होतं, स्वप्नातला भूत आहे, खरं काही नाही, हे कितीही मनाने विचार केला आणि अनुभवही तसाच आहे. स्वप्न संपल्यानंतर ते भूत दिसत पण नाहीये तरी पण ती भीती जशी राहिलेली असते. तसं हे पूर्व कर्माचे जो परिपाक आहे त्याचे शेवटचे जे ट्रेसेस आहेत, ते उरलेला जो भाग आहे तो कंप्लीट होईपर्यंत ते फक्त दिसतं, पण ते बाधक होत नाही मुक्तीला. तर 7व्या भूमिकेवर गेल्यावरही उत्थान आहे, तोपर्यंत ज्ञान झालेले असते. तरी सुद्धा समाधीला प्रतिबंध आहे.
ईश्वर प्रणिधानाने ज्ञान झालेलं आहे, परंतु कार्य अद्याप पुढे आहे ना, अंतराय मध्ये मध्ये येत आहे. त्यामुळे वासना क्षय आणि मनोनाश होणे याची जरुरी आहे. त्याकरता हरिस्वरूपाचे जे चिंतन करायचे आहे ते या रूपाने आहे. मानस सुख दुःखानां हारकम, द्वंद्वांना हरण करणारे म्हणजे मनोवृत्तीचाच उपशम झाला. मनोवृत्तीच गेली. मन जे आहे त्याला खरं तर अस्तित्वच नाहीये, या जगालाच अस्तित्व नाहीये. पण मनाचा जर विचार केला तर मन म्हणजे जर काय कोणाला विचारलं तर त्याचं डेफिनेशन काही देता येत नाही. आपण असं देऊ शकतो की ज्याच्यात विचार येतात, ज्याच्यात काय बरोबर चूक असं आपण ठरवू शकतो, निर्णय घेता येतात, तेच ते सगळं अंतःकरण तत्व आहे. म्हणजे कार्य नुसतं सांगता येतं. त्यामुळे मन हे विचार रूप आहे. त्यामुळे ते विचार थांबले की मनाचं अस्तित्व गेलं. यालाच म्हणतात मनोनाश. कामनाच मनात काही शिल्लक नाही राहिली की तो मनोनाश झालेला आहे. म्हणजे मनोवृत्तीचाच उपशम झाला. ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा ईश्वर प्रणिधान पाहिजे असे सिद्ध होते. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची भक्ती. योगसूत्रकारांनी ते सूत्र एक सांगितलेलं आहे की ईश्वर प्रणिधानात व्हा. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा म्हणून आधी सांगितले. जसे भगवंतांनी 6व्या अध्यायात गीतेत सांगितले की अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. मन जे चंचल बलवत दृढ आहे, अर्जुन म्हणतो, तस्याहम निग्रहम वंदे वायुरेव दुष्करम. मनाचा निग्रह करणे वायूला पकडून ठेवण्यासारखं दुष्कर आहे म्हणतंय. तर त्याच्यावर भगवान म्हणतात की तू म्हणतोस याच्यात संशयच नाही, असंशयम महाभाव म्हणतात ते. पण असं जरी दुर्निग्रह मन असलं तरी वैराग्य आणि अभ्यासाने त्याला काबूत आणता येतं. आणि योगसूत्रकार तेच सांगतात, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. पण त्याच्या पुढची त्याच्यापेक्षा श्रेष्ठ साधन सांगताना ते सांगतायत ईश्वर प्रणिधानात्वा. म्हणजे अभ्यास आणि वैराग्याने होऊ शकतं किंवा फक्त ईश्वर भक्ती केली तरीही होऊ शकतं. हे ईश्वर भक्तीचं महात्म्य आहे. आणि मग ती ईश्वर भक्ती कशी निर्माण होईल? पुन्हा मगाच्याच प्रश्नाचं उत्तर आहे सुरते काकांच्या, की ईश्वर भक्ती कशी निर्माण होईल? ईश्वर भक्तीने सगळं काही होणार आहे, पण तीच कशी निर्माण होईल? तर तस्य वाचक प्रणवा, म्हणजे प्रणव हे त्याचा वाचक आहे. तर प्रणवाचेच सगळी नामं जी आहेत, रामनाम आहे, सगळे पारंपरिक मंत्र आहेत, ते त्याचीच रूप आहेत. त्यामुळे त्याचं स्मरण, नामस्मरण हे ईश्वर प्रणिधानही निर्माण करून चित्तवृत्तीचा निरोध करणार आहे. आणि काय आहे तर वितराग विषयवा चित्तम, म्हणजे वितरागी महात्म्यांचं चिंतन आपलं चित्त करेल किंवा त्यांची सेवा, त्यांची भक्ती, त्यांच्या मनाप्रमाणे आचरण करून त्यांच्या मनात जर आपल्या मनाचं चिंतन झालं तर तो शक्तिपात आहे. त्यांनी आपलं मन स्थिर होऊ शकतं असं सांगितलेलं आहे. तर ब्रह्मज्ञान झाल्यावर सुद्धा ईश्वर प्रणिधान पाहिजे असे सिद्ध होते. म्हणजे ज्ञानदार्ढ्याचा अभ्यास केला पाहिजे असे म्हणतात. ज्ञानदार्ढ्य म्हणजे काय? तर दृढता, ज्ञानाची दृढता. म्हणजे कसं काय? समजा आपण व्यायाम करतो. पहिल्या दिवशी व्यायाम केला आणि त्यांनी थोडीशी पुष्टता वाटते, तिथे परत थांबलं तर ती पुष्टता निघून जाते. तर त्यामुळे तो परत अभ्यास करावा लागतो. तसं हे तत्वविचार सतत करत राहण्याने ते ज्ञान पक्क होतं. त्याला म्हणतात ज्ञान दार्ढ्य. दार्ढ्य म्हणजे दृढता. हा, म्हणजे ज्ञानदार्ढ्याचा अभ्यास केला पाहिजे असे म्हणतात. कारण व्युत्थान होते ना, व्युत्थान म्हणजे समाधीतनं उठणे. व्युत्थान होते ना, समाधी अवस्थेमध्ये जीवन मुक्ती सौख्य आहे, ती द्वंद्वातीत अवस्था आहे.
पण सुषुप्ती अवस्थेप्रमाणे तीही अवस्थाच आहे ना. काही काळ टिकणारी झाली. अद्यापि कर्मपारतंत्र्य सुटलेले नाही. ते कर्मपारतंत्र्य पूर्णपणे जाण्याकरता सर्वही मनोवृत्तींचा लय होणे याची जरुरी आहे. मनोनाश झाला पाहिजे. त्याशिवाय खरी समाधी सिद्धी झाली नाही. म्हणून 5व्या-6व्या भूमिकेपर्यंत हा अभ्यास आहे. आता पुढे ती सदाशिव ब्रह्मेंद्रांची गोष्ट सांगितली. 4 मिनिटं आहेत अजून. कोणाला काही प्रश्न आहे का तोपर्यंत? आतापर्यंत आलंय लक्षात? किंवा पूर्वीचं कोणाला अटेंड नाही केले त्यांना काही प्रश्न आहे का वाचून पाहिले आणि? दिनेश, हा आता बोला. हे जे चालू आहे त्याचं जरा स्पष्टीकरण जास्त वाढव. ओके, म्हणजे यातल्या कोणत्या भागाचं स्पष्टीकरण हवंय? तर ते थोडस आपण कठीण वाटतंय खूप. हा, आपण शेवटच्या ह्याच्यात पुन्हा सगळं एक धावती एक हे घेऊ. हा हा थोडं त्याच्याकरता एक पीपीटी पण हे बनवते. करिश्मा एक पीपीटी पण बनवते. ती पण दाखवू आपण, म्हणजे अच्छा, ओके ओके. थोडं. पण यात बेसिकली असं आहे, एक सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण रात्री झोपलेलो आहोत. तर जग कसं जागं होतं, तर सूर्योदयाने जग जागं होतं. तसं आपलं पण आतून बुद्धी जी जागृत होते, तर गाढ झोपेतनं उठतो तिथे आपलं काय कर्तव्य आहे? आपलं काय कर्तृत्व आहे? काहीच नाही ना. हम्म, ते गाढ झोपेतनं जागं करण्याचं जे काम आहे, हम्म. तसंच व्यवहारातही मूढ असलेल्या बुद्धीला एखादी गोष्ट हो, कळून येण्यासाठी जो तल्लखपणा येणं आवश्यक आहे, अच्छा. ते काम सवितृ रूपाने करते. म्हणजे आपल्याला जागं करण्याचं, आपण म्हणतो ना की आत्ता ट्यूब पेटली, ती ट्यूब पेटणी ओके. म्हणजे हे सवितृ रूपाचं काम झालं. आता हो, बुद्धी म्हणजे आपण स्विच ऑफ असलेली बुद्धी स्विच ऑन झाली, हे सवितृ रूपाने केलं. मग गणपती रूपाने काय केलं की ती योग्य मार्गाला लावली आणि त्याचं योग्य मार्गाने घेऊन जाणं हेच त्याचं संरक्षण झालं. आपण पाहिलं योगक्षेम समजलं. साम्य. आणि मग बरोबर. ती बुद्धी शुद्ध होणं ही देवी स्वतःच आहे. मग ती शुद्ध बुद्धी झाली. एवढं झाल्यावर म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली की ज्ञानाचा उपदेश होतो. म्हणजे ते शंकर रूपाने तुम्हाला आत्मानंदाची मुक्तीची प्राप्ती करून देतात. पण मुक्तीची प्राप्ती झाली तरी प्रारब्ध संपलं नाही. तर कारण मन शिल्लक राहिलेलं आहे. मनाला आनंद मिळाला, सच्चिदानंदाचा अनुभव आला, पण ते मन काय म्हणतंय? अहम ब्रह्म अस्मी. म्हणजे मी अमुक आहे असं म्हणताना कुठेतरी द्वैत राहतं. म्हणजे आपण म्हणतो मी ब्राह्मण आहे, म्हणजे मी ब्राह्मण आहे म्हणजे मी एकच आहे असं अर्थ होतो का? बाकीचेही ब्राह्मण असते. त्यामुळे अहम बरोबर. ब्रह्मास्मी म्हणेपर्यंत अहम पहिल्यांदा वेगळा मानला, ब्रह्म वेगळं मानलं आणि ते दोन्ही एकच आहेत हे दाखवलं. म्हणजे ते द्वैत शिल्लक राहत नाही आणि अस्मी म्हणजे मी असण्याची वृत्ती एक कायम राहील. नाही, मला ओके. तुम्हाला काय नक्की विचारायचं. कुणाचा तरी स्पीकर चालू आहे, तो बंद करता का? लता भूमकर. लता मी भूमकर भूमकर बोलतायत. बोलतोय. भूमकर बोलतोय. हा भूमकर बोलतोय काका. हा हा हे मनोनाशाबरोबर हा. वासनाक्षय आणि तत्वज्ञान सुद्धा गरजेचंच आहे ना, पूर्ण निर्विकल्प समाधीसाठी. म्हणजे हे ही जी अवस्था आहे समाधी अवस्थेत म्हणजे तत्वज्ञान झालेलं आहे. हा तत्वज्ञान नंतरचा वासना क्षय हाच मनोनाश आहे. अच्छा. तत्वज्ञानी अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोचलो, त्याच्यानंतर हा. वासनाक्षयाच्या अभ्यासाबरोबर ती अनुभवाचा जो भाग आहे ते अहम हा. ब्रह्मास्मीच्या पुढे सकलमिदम अहमच्या वासुदेवम किंवा त्याच्याही पुढे